तर रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेणखतामध्ये आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास टाकलं होतं. तर त्यासाठीच आपण ढिगामध्ये बघा असं हप्त्यातून 2-3 वेळेस पाणी सोडत असतो, जेणेकरून शेणामध्ये ओलावा टिकून राहावा. आणि सुडोमोनास जे टाकण्या अगोदरही आपण याच्यामध्ये 2-3 वेळेस पाणी सोडलं होतं, जेणेकरून शेणखत हे थंड व्हावं आणि बॅक्टेरियाचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा. आता हे बघा, आपण ढीग एकदम प्लेन असं लेवल करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे बघा, आता हे बैलाचं काम समजा भूस वगैरे जे वेस्ट राहिलेलं आहे ते आपण त्याच्यावरती पांगून दिलेलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा पाणी सोडतो त्या पाण्याच्या साहाय्याने तेही सडून जाईल. आता बरेचसे जण असं करतात की उरलेलं भूस वगैरे ते हे बघा, आता हे बैलाच्या समोर उरलेलं जे भूस आहे तेच आपण ह्या उकड्यावरती टाकून दिलेलं आहे. ते पेटून न देण्यापेक्षा याच्यावर टाकून दिलं तर थोडाफार वेळ लागतो, 1-2 महिने, पण पाणी जर वारंवार चालू असलं तर ते पूर्णपणे सडून जातं. तर याच्यावरचं बघा, तुम्हाला बारीक बारीक असं हे जे कडबा आहे, कडब्याचे बारीक बारीक तुकडे हे बघायला भेटतील. हे तुकडे वगैरे आम्ही सगळे याच्यावरती टाकून दिलेले आहेत. जेव्हा आपण पाणी सोडतो ते पाण्याच्या साहाय्यानं पूर्णपणे असं याच्यामध्ये सडून जातात. आणि याचंच आपल्याला चांगल्या प्रकारे असे कंपोस्ट खतही तयार होते. आणि हे बघ, आपण हे पाचट वगैरे टाकून दिलं आहे आणि याच्यावरतीच थोडंफार शेणखत टाकून नंतर याच्यामध्ये पाणी सोडून दिलेलं आहे. एक हप्त्यातून आपल्याला 2 ते 3 वेळेस याच्यामध्ये पाणी सोडायचे, जेणेकरून ओलावा टिकून राहावा. आणि जेवढं तुम्ही पाणी सोडता तेवढं फास्ट शेणखत कुजायला याच्यामध्ये फायदा होतो. कारण की जेवढं पाणी सोडता आणि जेवढा ओलावा टिकून राहील तेवढे बॅक्टेरिया याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असं प्रसारित होत राहतात. आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर बॅक्टेरिया वगैरे टाकला तर तुम्हाला पाणी सोडणं खूप गरजेचं आहे. आणि जर याच्यामध्ये पाणी जर नाही सोडलं तर जे शेणामध्ये हीट असते त्या हीटमुळं बॅक्टेरिया पूर्णपणे मरून जातात. त्यामुळे आपल्याला याचा चांगला फायदा घेण्यासाठी पाणी सोडणं गरजेचं आहे. आणि हे बघा, थोड्या वेळानंतर आपल्याला पांगून असं पूर्ण उकरंडा पाण्यानं भिजून घ्यायचं आहे.